ही रेसिपी मला माझ्या नवऱ्याने शिकवलेली आहे. चला म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्याच काही अशा रेसिपीज होत्या ज्या मला लग्नाआधी येत नव्हत्या. मग काय त्यांनी शिकवले मला. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक पातेलं घेतलेलं आहे. न्यूट्रिकिंगचे 2 वड्या सोयाबीनच्या वड्याचे मी पॅकेट घेतलेले आहेत. ते दोन्ही पॅकेट या उकळत्या पाण्यामध्ये मी टाकलेत आणि त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता हे छान शिजतंय आणि हे शिजल्याच्या नंतर आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचं आहे. आता इथे चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये जे काही गरम पाणी आहे ते ओतून काढायचं आणि सोयाबीनच्या वड्यात सेपरेट करायच्या. तुम्ही बघू शकता मी आता इथे माझ्याजवळ चाळणी नव्हती त्यामुळे खोबऱ्याची खिसणी आहे. त्यामध्ये मी हे सोयाबीनच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि सोयाबीनच्या वड्या काढून घेतल्यानंतर यामध्ये 2 ग्लास थंड पाणी टाकायचं. आता थंड पाणी टाकल्याच्या नंतर याला छान पिळून घ्यायचं, ज्यामुळे कुठलाही वास येणार नाही आणि सोयाबीनच्या वड्या छान लागतात टेस्टला. आणि यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ ऑब्झर्व करते सोयाबीनच्या वड्या. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर 2 छोटे कांदे यामध्ये मी बारीक मिक्सरला फिरून घेतले होते ते यामध्ये ॲड केलेले आहेत. आता हे छान गरम तेलामध्ये टाकल्याच्या नंतर लालसर होईपर्यंत भाजायचं. लालसर झाल्याच्या नंतर यामध्ये मी जे काही अद्रक लसूणची पेस्ट वाटली होती ती अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये मी टाकली. आता हे पण लालसर होईपर्यंत भाजल्याच्या नंतर आता आपल्याला जशी चवीप्रमाणे लाल मिरची आणि हळद यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर एक मोठं टमाटर मी मिक्सरला फिरून घेतलं होतं, कारण ग्रेव्हीसाठी टमाटर खूप महत्त्वाचं आहे. ते टमाटर यामध्ये मी ॲड केलेलं आहे. छान तेलामध्ये ते पण परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत टमाटर भाजून घ्यायचं. त्यानंतर मी ॲड केलं यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर टमाटर जे आपण टाकलेलं आहे त्याची छान ग्रेव्ही बनते. 1-2 मिनटासाठी झाकून ठेवायचं. एव्हरेस्टचा चिकन मसाला मी घेतलेला आहे तो पण यामध्ये मी लागला तेवढा टाकून घेतला. आता पॅकेट मधला मसाला खराब होऊ नये म्हणून थोडंसं आगीवर त्याला पेटवलं आणि सील करून ठेवून दिलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी टमाटर मॅश झालेले आहेत, त्याची छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता तुम्हाला मी दाखवते बघा ग्रेव्ही किती छान झालेली आहे. जे काही थोडंसं दाडसर असेल ते पळीच्या साह्याने त्याला हे करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं. त्यानंतर 2 चमच मी इथं घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि जे काही सोयाबीनच्या वड्या आहेत ते यामध्ये मी टाकून छान तेलामध्ये परतून घेते. खरंच ही भाजी मला जमत नव्हती पहिल्यांदा, पण ह्यांनी सांगितली टेक्निक आणि त्यानंतर मग मी हे शिकले. तुम्ही बघू शकता त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे. मीठ मी आधी पण टाकलं होतं त्यामुळे यावेळी थोडंसं हातावरून मीठ टाकलेलं आहे, कारण नेहमी असं होतं माझ्याने मीठ थोडं जास्त पडते त्यामुळे मी मीठ खूप कमी टाकते. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे टाकून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्या नंतर जो काही आपण यामध्ये मसाला टाकलेला आहे त्याची थिकनेस छान येते, परफेक्ट येते आणि याला मी 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे गॅस बंद करून. त्यानंतर सोयाबीनची भाजी तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे. आता मार्गशीर्ष महिना म्हटल्यानंतर काय व्हेजवरच काम चालवावं लागणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.